अपेक्षा होती सातपाटी संघाकडनं की तिथून सहयोग दाखवतील, कारण इतकी मोठी आयोजन आपण उभी करतो तर त्या आयोजनाला कुठल्याही प्रकारचा गालबोट आपल्यामुळे लागू नये हा प्रत्येक खेळाडूचा मानस असावा. परंतु इथे उलटं घडलं की 2.5 तास त्यात सामन्यानं घेतला आणि तदनंतर मग पूर्ण मोमेंटम या स्पर्धेचा मात्र इथून स्लो झाला. तर त्यामुळे एक विनंती हात जोडून की जे काही आहे ते बी युटिलाइज युअर बेस्ट टाईम, वेळ फार अगदी उपयुक्तपणे वापरा, हीच एक विनंती तुम्हाला. थँक्यू डीजे. जय आसरा क्रिकेट प्रतिष्ठान, जय आसरा माता प्रतिष्ठान अक्करपट्टी यांच्या वतीनं 14 ते 18 मे इथे स्पर्धा मात्र येते. रजनी क्रिकेटचा थरार तुमच्या भेटीला येईल. ज्या स्पर्धेतून नामांकित संघांना तिथे देखील आपली कला कौतुकांना वाव देण्याची संधी मात्र मिळेल. तदनंतर फायर पास्तळ ते देखील सज्ज आहेत, ती देखील एक भली मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला येते. आदरणीय केतनदादा राऊत अगदी ज्यांनी पहिल्यांदा या विभागामध्ये मला संधी दिली त्यांचं देखील मनापासून त्यांचे आभार. वळूयात मॅचच्या दिशेनं. आपण षटक क्रमांक 4 चौथं षटक जे प्रगतीपथावर येईल. गोलंदाज तयार, स्वप्नेश आलेत. षटकातला पहिला बॉल, लेफ्ट आर्म राऊंडी विकेट. बॅटची कडा घेऊन चेंडू निघालाय फ्लाइंग स्लिपमध्ये आणि ज्या बॉलवर इथे काय घडलंय काय बिघडलंय हे अनपेक्षित आहे. पहिलाच बॉल डॉट, निर्धाव चेंडू. निश्चितच थोडंसं स्लो क्रिकेट पाहायला मिळालं. प्रेक्षक थोडेसे नाराज आहेत कारण मी काल देखील उल्लेख केला की कोणी जिंकू दे कोणी हरू देत, आम्हाला पाहायचे आहेत ते षटकार चौकार. आणि इथे देखील पहा, गोलंदाज तयार, चांगली गोलंदाजी, एक्झिक्युशन प्रॉपर आहे. आणि तिसऱ्या पंचांची मागणी इथे होती आहे यष्टी चितसाठी. अगदी कॅमेरामनचं कौशल्य आता पणाला लागणार आहे. इथे आपण चेक करूयात आपल्या ऑफिशियल रूममधून, इज इट आउट ऑर नॉट. खऱ्या अर्थानं एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा, अचंबित करणारं हे दर्जेदार आयोजन, सरकार चषक 2023चा थरारक प्रवास. आणि निश्चितच यष्टी चित म्हणजे स्टंपिंग इथून मात्र केली जाते चेक. आणि बॅट्समनला परतावं लागणार आहे. यष्टी चित झालाय, फलंदाज बाद, विकेटचं पतन. थैंक यू. ना हारते हैं वक्त से ना जीतते हैं वक्त से, सफल वही होते हैं जो सीखते हैं वक्त से. इथे वेळ बदलत राहील परंतु त्या बदलणाऱ्या वेळेच्या गणित तुम्हाला देखील काळानुरूप बदलावं लागेल. आणि याच माध्यमातून खरं तर तुम्हाला संघर्ष करायचा आहे. चला नवीन बॅट्समन बी फास्ट, तो देखील पोहोचला. षटक क्रमांक 4 जे प्रगतीपथावर आहे. पहिल्याच बॉलवर इथे मिळाली, पहिल्या बॉलवर डॉट बॉल आणि तदनंतर दुसऱ्या चेंडूवर यष्टी चितची विकेट मात्र इथे गमावली गेली आहे. खरं तर एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट इथून पाहायला मिळालं. नवली संघानं काय दर्जेदार क्रिकेट दाखवलं पहिल्याच मॅचमध्ये. काटाळे संघाचं देखील मी कौतुक करेन. तदनंतर मराठा, अजिंक्य मराठा, त्या संघानं देखील त्यांची कला कौशल्य या स्पर्धेतून दाखवली. आणि आता चौथा सामना सुरू आहे ज्यामध्ये यजमान बेटेगावकर मैदानाच्या आतमध्ये खैरापाडा संघाच्या विपक्षात इथून मात्र खेळतायत. ग्रामदेवतेच्या गावदेवी आईच्या नावानं खेळणारा खैरापाडा संघ मैदानाच्या आतमध्ये स्टार्टअप खूप सुरेख आहे, परंतु ही जी कन्सिस्टंटली सुरुवात सुंदर केली आहे ती अंतिम टप्प्यापर्यंत मात्र कन्सिस्टन्सी त्यांची राखली जाईल का. इथे गोलंदाज तयार, अंधाधुंद बॅटिंग सुरू आहे. आडव्या बॅटने इथे प्रहार करण्याचा मानस होता, फलंदाजाचा विचार होता, तो मात्र असफल ठरला.
गोलंदाज स्वप्नेश 3 चेंडूंचा खेळ त्यानं मात्र निर्धाव त्यानं इथे संपुष्टात आणलाय. अप्रतिम क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपण निश्चितच गोलंदाज तयार. पुन्हा एकदा स्वप्नांचा वापर करत चेंडूला मात्र इथे ढकललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. आज खरं तर साऊंडनं देखील फार त्रास दिलाय. इथे स्क्वेअर ऑफ द विकेटमधून फक्त सिंगल मात्र कंप्लीट झाली आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41 या अंकावर. 41 41 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. अगदी ज्या वेगानं धावा यायला पाहिजेत तिथे मात्र रोख लावली आणि त्याचं कारण आहे स्वप्नेशची गोलंदाजी. अप्रतिम कामगिरी करतोय. दर्जेदार क्रीडा स्पर्धेचं नियोजन आणि त्यामध्ये खरं तर बेटेगावकर मात्र इथे संघर्ष करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत ती 41 या अंकावर. चौथं षटक जे प्रगतीपथावर आहे. गोलंदाज तयार. षटकातला 5वा चेंडू घेऊन स्विच इट करण्याचा प्रयत्न इथे झाला होता जो असफल ठरलाय. अयशस्वी ठरतात फलंदाज आणि डॉट बॉलची उद्घोषणा मात्र इथून झाली आहे. निर्धाव चेंडूची सांगता. एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 41. 41 पूर्ण या षटकानं मॅचला कव्हर केलाय असंच इथून संबोधित करावं लागेल आणि त्याचं कारण आहे स्वप्नेश. बॅट अँड पॅड मधून हा फटका इथे फ्लिक केलाय. चेंडू सरळ निघून जाईल. एक टप्प्याखेर ओव्हर द रोप चेंडू चालला इन टू द फॅन्स. 4 धावांसाठी. थँक्यू. अनुराग आणि बंटीची मेहनत आहे. कॅमेरामनची भूमिका ते मात्र इथून निभावतात. सुंदर चित्रण. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय कशा पद्धतीनं हा फटका सजवलाय. त्या बॉलवर मात्र इथे चौकार येत असताना आणि या 4 धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल मात्र पोहोचली आहे. दोन्ही टीम जरा नोंद घ्या. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 45 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 2 षटकं बाकी आहेत आणि टीम बेटेगाव चला आपण आयोजक आहात याचं भान आपल्याला राखावंच लागेल. आपलं 5वं षटक आपण प्रगतीपथावर आणायचं आहे. एकंदरीत इरफान आणि निलेश हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. एकंदरीत ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया दिली खैरापाडा संघाच्या कॅप्टन साधारणतः 70 ते 75 धावा इथून उभ्या करण्याचा आमचा मानस आहे आणि त्याच दृष्टीनं त्यांनी वाटचाल देखील केली होती. परंतु 4थं षटक निर्णायक ठरलं. 4थ्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने या मॅचला कलाटणी देणारी काही क्षणचित्र घडली ज्यामध्ये फक्त एक फटका जर वगळला तर स्वप्नेश मात्र इथून हवी ठरलाय. नो डाऊट. गोलंदाज तयार. शुभम आलेत. षटक क्रमांक 5. पॉल तयार. टॉस जिंकल्यानंतर मात्र निर्णय स्वीकारला तो निश्चितच क्षेत्ररक्षण करण्याचा. टीम बेटेगाव सरकार 11 बेटेगाव मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. इथे पहा लोअर फुल टॉस पाठवलाय ऑर्थोडॉक्स काउ कॉर्नरला. अनऑर्थोडॉक्स फटका सजवलाय आणि त्या बॉलवर क्षेत्ररक्षण देखील ताकदीनं होत असताना बॅकअप अतिशय खराब परंतु मागे 38च्या बाहेर प्रोटेक्शन होतं त्यामुळे बचावलेत. इथून फक्त धावा कंप्लीट केल्या जातील या बॉलवरती. सिंगल आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 46 या धावसंख्येवर. 46 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक 5 सध्या प्रगतीपथावर आहे. पंखांवरती ठेव विश्वास. घे भरारी तू जोकात. कळू दे त्या क्रिकेट वेड्या विश्वाला तुझी खरी अवकात. इथे खरं तर लढायचं आहे आणि लढता लढता आपल्या स्वप्नांना घडवायचं आहे. फटका बॅटची कडा घेऊन निघालाय. फ्लाइंग स्लिपच्या खेळाडूला देखील चकवत चेंडू निघून जाईल. लॉंग स्टॉप अगदी थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
थँक्यू सो मच. धैर्य असं ठेवा की ज्या दिवशी तुम्ही हराल त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा तुमची चर्चा जास्त झाली पाहिजे आणि तोच संघर्ष इथून उभा करतायत डेफिनेटली टीम खैरापाडा संघ. काय लढतायत एक अगदी मी तर म्हणेन की जबाबदारी खांद्यावर स्वीकारली आहे आणि ही जबाबदारी असं टॉनिक आहे की जे घेतल्यानंतर तुम्हाला थांबणं अशक्य आहे. इथे पहा बॅटकट इन्व्हॉल्ड आहे आणि त्यामुळे बॉल चाललाय शॉर्ट पॉईंटमधून गली आणि पॉईंटच्या मधोमध बॉल. इथून फक्त सिंगल मिळेल आणि याच सिंगलच्या मदतीनं यस पंच सांगतायत की लेग बाय आहे आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या पोहोचली आहे 51 या अंकावर. 51 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 2 इम्पॉर्टंट विकेट्स. समस्थितीमध्ये बॅलन्सिंग अवस्थेमध्ये दोलायमान अवस्थेमध्ये सामना सध्या सुरू आहे आणि खऱ्या अर्थानं 3 चेंडू आत्तापर्यंत संपुष्टात आलेत. गोलंदाज शुभम, गोलंदाज तयार, हलक्या हातानं सॉफ्ट हँडचा वापर करतायत. तिथे सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आणि 20.12 मीटरची विकेट ज्या वेगानं कापली आहे पहा. हे खरं तर प्रेशर आहे आणि इथे धावा मात्र खोऱ्यानं वेचल्या गेल्यात. 3 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेल्यात आणि याच 3 धावांच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 54 या अंकावर. 54 रन्स ऑन बोर्ड, 54 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेल्यात. एकंदरीत चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय तो मात्र 4 धावा 4 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. संघाची टोटल मात्र पोहोचली आहे 54 या अंकावर. गोलंदाज तयार, ओव्हर दी स्टंप्स निघालाय. गोलंदाज शुभम स्विच इट करण्याचा प्रयत्न आणि इथे पहा यष्टीरक्षकाला चकवत चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. थँक्यू. आणि या चौकाराच्या मदतीने संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 58 या धावसंख्येवर. 5 चेंडूंचा खेळ जो आतापर्यंत संपलाय. उर्वरित 1 चेंडू इथून मात्र शेष आहे. दोन चौकार इथून अतिरिक्त गमावलेत आणि क्षेत्ररक्षण अशी ताकद आहे की क्षेत्ररक्षण हा फलंदाजावर दबाव निर्माण करण्याचा खरं तर एक दुवा आहे. म्हणजे आपण खरं तर टेस्ट क्रिकेटमध्ये पाहायचो ऑस्ट्रेलियाचं जे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग असायचं किंवा बरेचसे असे संघ आहेत की ज्यांचं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग क्षेत्ररक्षणामधून ते दबाव निर्माण करायचे आणि तसं काहीच इथे करू शकले नाहीत बेटेगावकर. चोर मागच्या दारातनं चोरी करून गेलाय. त्रिफळाचित फलंदाज इथे बाद. विकेटचं पतन, बॅट्समन आउट. थँक्यू. मी एकच सांगेन या खेळाडूंकरता असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई ढूंढो और सुधार करो. जब तक सफल ना हो तब तक नींद चैन सब त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथे टीमची टोटल मित्रांनो प्रत्येक बॉलला स्कोर पोहोचवतो मी तुमच्यापर्यंत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 58 धावा. 58. षटक क्रमांक 5 ची झाली आहे समाप्ती आणि 21 चेंडूंमध्ये 43 धावा करून जो मात्र परतीच्या प्रवासाला निघालाय. तर एक चांगली बॅटिंग सद्दामच्या माध्यमातून खूप चांगला नॉक इथून तो प्रस्तुत करत असताना आणि 46 या धावसंख्येची भलं मोठं योगदान तो मात्र इथून निश्चितच सद्दाम करता एकच सांगेन की कबुतराला कदाचित गरुडाचे पंख लावता देखील येतील परंतु गगन भरारीचं वेड हे रक्तात असावं लागतं कारण आकाशाची ओढ कधी दत्तक घेता येत नाही. हा क्रिकेट फार वेड्या लोकांचा खेळ आहे आणि कदाचित सद्दामनं जे या मैदानात केलंय ते टीम खैरापाडा संघासाठी एक मोठा संघर्ष उभं करणार आहे. डेफिनेटली गुड बॅटिंग. आणि इथे वळूयात आपण मॅचच्या दिशेनं. षटक क्रमांक 6 गोलंदाज स्वप्नेश. पहिलाच बॉल इन फ्रंट ऑफ द विकेट. व्ही मध्ये फटका सजवलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफच्या क्षेत्रात. चेंडू निघून जाईल एक टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी इनटू द फॅन्स चौकार.
थँक्यू. इतिहास तुमच्या पराभवाची देखील नोंद घेईल, परंतु तुमच्या संघर्षात दम पाहिजे आणि तोच दमखन इथे दाखवत असताना काय अफलातून बॅटिंग करतायत टीम खैरापाडा संघ. एकंदरीत याच चौकारानं सुरुवात केली आहे, स्वागत केलं आहे स्वप्नेशचं आणि निश्चित रूपानं तो सांगत असताना येस आय एम द रेडी फॉर फाईट. तर एकंदरीत याच चौकाराच्या मदतीनं संघाची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 62 या धावसंख्येवर. म्हणजे मी याच करता म्हणतो ना सर की काही स्पर्धा अशा आहेत की जिथे समालोचकांना एक वेगळ्या स्थानी का ठेवलं जातं, कारण समालोचन कक्षात डिस्टर्बन्स नको आहे. म्हणजे आपण पाहतो की सुप्रीमो चषक जो जुना मोपाड्याचा सुप्रीमो चषक आपण पाहत आलो आहे, काय स्पर्धा रंगते ती. इथे चेंडू हवेत आहे, चेंडूखाली क्षेत्ररक्षक आणि तो देखील सोपा झेल धरणीला केलाय दान. आणि थँक्यू डीजे, धन्यवाद डीजे. झेल सुटलाय आणि ड्रॉप कॅच ड्रॉप्ड. इथे सिंगल मिळेल आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 63 या धावसंख्येवर. म्हणजे पहिलं चषक, कारण स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे त्यांचं पहिलं घर तिथून आणि मोहपाड्यामध्ये खरं तर त्या स्पर्धेला पाहण्याची क्रेज काही और असते. म्हणजे एक दोन समालोचक जातात, 1-2 मॅच फुल पोटेन्शियलनी तिथे मारल्या जातात आणि तदनंतर म्हणजे एक वर्षी शनिवार वाड्याची कृती साकारली जाते, दुसऱ्या वर्षी दुसऱ्या किल्ल्याची प्रतिकृती साकारली जाते, आणखीन ऐतिहासिक काहीतरी करण्याचा प्रयत्न. म्हणजे हे सगळं जे आहे आणि विशेष करून कॉम्बॉक्स जो एका वेगळ्या उंचीवर असतो, जेणेकरून कोणत्याही समालोचकाला कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स तिथे नको आहे, कारण त्याला बेफाम होऊन समालोचन करता आलं पाहिजे. तर हाच एक मानस आहे. इथे पहा सिंगल, मात्र चिकी सिंगल इथून मात्र कंप्लीट केली गेली आणि याच चिकी सिंगलच्या माध्यमातून संघाची टोटल इथे मात्र जाऊन पोहोचेल ती 64 या धावसंख्येवर. 64 धावा ज्या धावफलकावर जोडल्या जातात. षटक नंबर 6 जे सध्या प्रगतीपथावर आहे. या मातीनं दिला वारसा, कठोर छाती आमची दगडाची, इथे नद्यांनी दिली समर्थता अखंड बलिदानाची, इथे पहाड डोंगर सांगती अजिंक्यता आपल्या अभिमानाची, आई जगदंबेचा पालव इथे लढवय्यांच्या सदाशिरी, अरे रणफंदीची जात आमची, कोण आम्हा भयभीत करी, कोण आम्हा भयभीत करी. इथे पहा मनगडाच्या सहाय्यानं वळण दिलंय बॉलला, बॉल चाललाय मिडविकेटमध्ये आणि तिथे देखील पहा काटकता काय, चपळाई काय, चित्त्याच्या वेगानं जिद्दमय संघर्षाचा प्रवास इथे मात्र 2 फलंदाज करतायत. डेफिनेटली 2 धावा आणि याच 2 धावांच्या मदतीनं संघाची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे ती 66 या धावसंख्येवर. 66 रन्स ऑन बोर्ड. खरं तर मोबाईल फार डेंजर डिव्हाइस आहे, कारण मार्क झुकरबर्गचं गेल्या वर्षी ट्विटरवरनं त्यांना एक ट्विट केलं, चर्चा आपण जरूर करू. परंतु इथे 4 बॉल झालेत, शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे आणि संघाची टोटल आतापर्यंत पोहोचली आहे ती मात्र 66 या धावसंख्येवर. इथे लाईन ऑफ ॲक्शन चेक करावी लागते. पंच वळतायत, एक्स्ट्रा धावसंख्येचा दुजोरा इथून दिला जातोय आणि संघाची टोटल याच एका आकड्याच्या मदतीनं जाऊन पोहोचतीये ती मात्र 67 या धावसंख्येवर. 2 चेंडू अजूनही शेष आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार निघाला. लेफ्ट आर्म राऊंड दी स्टम्प्स. फटका चांगलाय, प्रॉपर कनेक्शन, बॉल चालाय मिड विकेट बाउंड्री लाईनला सलामी देत आक्रमकतेचा षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. आणि गेल्या वर्षी मार्क झुकरबर्ग म्हणजे फेसबुकचे जे फाउंडर आहेत त्यांनी मात्र एक ट्विट केलं की निश्चितच मोबाईल डिव्हाइस चांगला आहे, फेसबुक देखील त्यांनी ज्या उद्देशानं बनवलं, परंतु बराचसा दुरुपयोग वाढला आणि खरं तर बरीचशी आयडिलिटी वाढली. म्हणजे माणूस व्यस्त होत गेला मोबाईलमध्ये आणि कदाचित त्यामुळेच ते निराश देखील झाले बऱ्याचदा. इथे फटका फसलाय, बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये झेल टिपली जाते आणि फलंदाजाला निघावं लागणार आहे. सत्र देखील इथे संपलंय. दोन्ही संघ जर नोंद घ्या, संघाची टोटल जाऊन पोहोचली 73 धावसंख्येवर. विजयाकरता 74 धावा करायच्या आहेत. भला मोठा धावांचा डोंगर इथे उभा झालाय. परंतु टीम बेटेगाव संघासाठी एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की आईबाबांचं छत्र नसलेले बराक ओबामा जर अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष पद भूषवू शकतात, रोजगार हमी योजनेवर काम करणारे आर आबा जर या महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद गृहमंत्रीपद भूषवू शकतात, 28 वर्ष तुरुंगवास भोगणारा नेल्सन मंडेला जर जगाला शांतीचा संदेश देऊ शकतो, आपल्या बहिणीचे दागिने गहाण ठेवून या भारताचे राष्ट्रपती पदाची शिलेदारी जर डॉक्टर APJ अब्दुल कलाम भूषवू शकतात,
तर इतक्या सगळ्यांनी आपला संघर्ष शून्यातून निर्माण केला आहे. तर हाच सरकार 11 बेटेगाव संघ या 74 धावांचा डोंगर याच शून्यातून का निर्माण करू शकत नाही, या प्रश्नाचं उत्तर आता इथे बेटेगाव संघाला शोधायचं आहे. आणि उत्तरार्धामध्ये जसा सुरुवात होईल तसं आपण पुन्हा जोडले जाऊ. तत्पूर्वी मी खैरापाडा संघाचं विशेष कौतुक करेन. पहा, याला म्हणतात डिसिप्लिन. आणि खैरापाडा संघाचं विशेष कौतुक तुमच्या शिस्ती करता, कारण माझी उद्घोषणा व्हायच्या आत तुम्ही मैदानाच्या आत होते. म्हणजे क्रिकेट आणि शिस्त तुमची काय ती मात्र तुम्ही दाखवली. तुमच्या शब्दापेक्षा कृतीनं तुम्ही जास्त ते दाखवून दिलं. त्याबद्दल टीम खैरापाडाचं विशेष कौतुक. आणि 2 बॅट्समन बेटेगाव संघ आपण इथून पाठवाल. वळूया डीजेकडे आणि पुन्हा परतूयात पुढच्या उत्तरार्धासाठी. थँक्यू सो मच. चला, थँक्यू सो मच. बेटेगाव संघ दुजोरा अजिबात दिला जाणार नाही याची देखील नोंद घ्या. आयोजन करते जरी आपण स्वतः असलो तरी लवकर लवकर आपण यायचं आहे. मैदानात 2 फलंदाज आपण लवकर मार्गस्थ करायचे आहेत. मी विनंती करतो ऑफिशियल्स आमचे दोन्ही पंच बाळा माने सर आणि महेश लोखंडे सर या दोन्ही पंचांना आपण विनंती करूयात की प्रांगणाच्या दिशेने आपण वाटचाल करायची आहे. 74 धावांचा भला मोठा डोंगर आणि आमचे प्रेक्षक मायबाप तुडुंब भयानक गर्दीने इथे मात्र ते एकवटलेत. त्या सर्व प्रेक्षकांना या निखिल वाकळेचा मानाचा सलाम. राम राम, जय श्रीराम, आदाब, ईशश्री अकाल. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सरकार चषक 2023 मध्ये मनपूर्वक स्वागत. आणि वळूयात मॅचच्या दिशेनं. 74 धावसंख्येची गरज आहे. 74. आता भरपूर मोठी जबाबदारी आहे. काल ज्या पद्धतीनं पहिल्या फेरीमध्ये जी बॅटिंग केली आहे सरकार 11 बेटेगाव संघानं, अचंबित करणारं होतं. सगळं काही अवाक्याच्या पलीकडचं होतं. इथे देखील तसा स्टार्टअप मिळाला तर मग मात्र अशक्य असं काहीच नाही आहे. मेगा ग्रँड फायनलचा दिवस आहे. यानंतर सेमीफायनल 1 करता सज्ज राहा. एका बाजूला साखळी पद्धत ना, साखळी ना, नाही ना, मग परत 1 तास. आयोजकांना विनंती आहे की ज्या 4 संघ जे राहतील त्यांच्यामध्ये आपण साखळी पद्धत खेळवणार आहोत की लॉट्स. कारण इथून जर आता अनाउन्समेंट झाली नाही सेमीफायनल 1ची तर पुन्हा अर्धा तास आयडल जाईल. त्यामुळे एक विनंती आहे की जे काही आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्याला अनाउन्समेंट करता येईल. तर वळूयात. 74 धावा करायच्या आहेत. 36 चेंडू आणि विजयाकरता 74 धावा. मॅचला इथून होईल सुरुवात. तर आमचे खऱ्या अर्थानं कुणबी प्रीमियर लीगचे अध्यक्ष अर्थातच विनोद दादा, जिथं कमी तिथं आम्ही. म्हणजे सर्व काही आयोजित करायचं आहे, नियोजित करायचं आहे, सगळ्यांना सहकार्य लाभणं हे फार महत्त्वाचं आहे. तर वळूयात मॅचच्या दिशेनं. मॅचला सुरुवात. गोलंदाज तयार. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर इथे एक्स्ट्रा कव्हरमध्ये फटका सजवलाय. बॉल चाललाय डीप मध्ये. फंबल झालं तिथे. दुसरी धाव वेगाने केली आहे कंप्लीट. आणि याच 2 धावसंख्येनं धावफलकाचा शुभारंभ देखील झालाय. अप्रतिम, चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी. इथे क्षेत्ररक्षणात मात्र थोडी फंबल किंवा थोडंसं हेराखेरी पाहायला मिळाली. त्यानंतर फलंदाजाचा स्ट्रोक खूप दर्जेदार होता. क्रिकेटची टिपिकल कॉपीबुक स्टाईल आपल्याला इथे पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉलिंग ट्रॅकवर निघाला प्रमोद. खऱ्या अर्थानं आता 72 करायचे आहेत. उर्वरित 35 चेंडू मात्र इथून शेष आहेत.
35 चेंडू आणि विजयाकरता 72 धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार. फटका जोरकस पद्धतीने मारायचा होता आणि त्याहूनही वेगानं, अगदी वेगानं, हरणापेक्षा जास्त वेगानं त्या बॉलवर इथे सरसावला तो खेळाडू आणि रोखलाय, अक्षरशः धावसंख्येला रोखलाय. कारण मागे प्रोटेक्शन नव्हतं, चेंडू सरळ निघून गेला असता. एकंदरीत चौकाराच्या माध्यमातून, कारण मागे पूर्णतः इनफिल्ड ओपन आहे. 30 यार्डचं पायबंदी, 30 यार्डची लिमिट इथून मात्र आहे. 3 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेल्यात. गोलंदाज तयार. ओव्हर दी स्टम्प्स निघालाय. बॉलिंग ट्रॅकवर प्रमोद. बॅकफुटवर जिथे गेला फलंदाज तिथेच बरीचशी गडबड झाली होती. कारण बॅकफुटवर जाऊन स्ट्रोक या पद्धतीनं स्क्वेअर कट करणं हे खरं तर फार अवघड काम आहे. मॅन्डेटरी फील्डचा फायदा इथून मात्र सरकार 11 बेटेगाव संघ उचलू शकेल का? कारण प्रमोदच्या गोलंदाजीचा तोफखाना, म्हणजे मी याआधी देखील बऱ्याचदा उल्लेख केलाय की जसा जंजिरा वाचवायचा होता त्यावेळी सिद्धी जोहरनं तब्बल बऱ्याचशा तोफांचा वापर केला. इथे देखील तोच तोफखाना वापरतायत, परंतु तो गोलंदाजीचा आहे. हलक्या हातानं सॉफ्ट हँडचा वापर करत बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. फक्त सिंगल इथून मात्र कंप्लीट होईल. याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 4 या अंकावर. 4 आणि 5 फेब्रुवारी 1659 ची रात्र इतकी भयानक होती की इतिहास देखील काफला. निश्चितच उदयभान राठोड नावाच्या सरदाराच्या विरोधात मराठ्यांचा निष्ठावान मावळा नरवीर तानाजी मालुसरे मात्र त्याच दिवशी लढले. आणि या माती करता इथे पहा, चेंडू हवेत, बॅटची कडा घेऊन निघालाय. फ्लाइंग स्लिपचा खेळाडू तोवर पोहोचत असताना फक्त सिंगल इथून होईल कंप्लीट. आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 5 या अंकावर. हाच आकडा आहे. डेडिकेशन आणि सॅक्रिफाईस काय असू शकतो 5 नोव्हेंबर. विराट कोहलीनं त्याचा डेडिकेशन लेवलच्या पद्धतीनं दाखवलं तर निश्चितच आकडा आला. निश्चितच त्याचा वाढदिवस या आकड्यावर असतो. सातत्यपूर्ण आपण निश्चित रूपानं आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक दर्जेदार क्रिकेटर म्हणून त्याची देखील एक वेगळी छाप त्यानं उमटवली. इथे बॉल तयार. 2 धारेची तलवार. अगर घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी चाहिए, परंतु इथे असफल ठरला फलंदाज. कारण पहिल्याच षटकामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. पहिलं षटक इथे संपलंय आणि बेटेगाव संघ फक्त 5 या आकड्यावर धावसंख्या त्यांची आहे. विजयाकरता 69 धावा आता करायच्या आहेत. 30 चेंडू आणि 69 धावा. देर आर 69 रन्स नाउ रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम सरकार 11 बेटेगाव इन रिमेनिंग 30 डिलिव्हरीज. 30 चेंडू, विजयाकरता 69. चला स्पीडअप करा. मी याआधी देखील उल्लेख केला की सुरेश भटांची एक कविता आहे, सुंदर ओळी आहेत. विजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे तरी पुन्हा उडेन मी, अडबू शकेल मजला अजून अशी भिंत नाही, माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे, जळेल झोपडी अशी ती आग ती ज्वलंत नाही, येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी, कारण अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. इथे थांबायचं नाहीये. जो थांबला तो संपला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. बरंचसं साधर्म्य आहे जीवनाचं आणि क्रिकेटचं. अपडाऊन्स येत राहतील, चढ उतार येत राहतील, कधी कधी तणाव येत राहील, परंतु निभावत जा, चालत राहा. दिवस आणि वेळ बदलत असते. इथे देखील तेच काम करायचं प्रत्येक खेळाडूला आणि लढता लढता आपल्या स्वप्नांना इथे घडवायचं आहे. बॉल तयार. आडव्या बॅटनं हा फटका सजवायचा होता. खरं तर यष्टीरक्षकाकडनं जी चुकी झाली ती मात्र सावरली फ्लाइंग स्लिपच्या खेळाडूकडनं. सिंगल इथे मात्र कंप्लीट होईल. एकेरी दुहेरी धावांनी आता काम चालणार नाहीये. म्हणजे खरं तर मल्टी हिट्सच इथून फक्त बेटेगाव संघाला वाचवू शकतील आणि त्या बऱ्याचशा गौरव आणि मयूरकडनं बऱ्याचशा अपेक्षा आहेत इथे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 संदीप. फटका स्विंग केलाय, झोकून दिलाय. संघर्षाचा शंखनाद करणार रणशिंग इथे मात्र फुंकलाय. संदीपच्या बॅट मधून येतोय, गौरवच्या बॅट मधून येतोय आक्रमक षटकार.
थँक्यू डीजे. आणि सुलतान नावाचा एक चित्रपट ज्यावेळी आपण पाहतो ना, त्यामध्ये आपण एक वाक्य पाहिलं की असली हीरो कौन है, असली हीरो वही है जो हारता है. कारण जिंकण्याची किंमत त्यालाच ठाऊक असते. इथे बॅट अँड पॅडमधून फ्लिक केलाय बॉल. बॉल चाललाय अलॉंग दी कार्पेट, जमिनीला अगदी घासत पुसत चाटत. फक्त सिंगल इथून मात्र होईल कंप्लीट. आणि याच सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 13. 13 रन्स ऑन बोर्ड, 13 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 13 धावसंख्या जी धावफलकावर जोडली गेली आहे. विजयाकरता 74 धावसंख्येचं भलं मोठं टार्गेट 61 करायचे आहेत. 27 चेंडू आणि 61 धावा. गोलंदाज तयार संदीप. इथे फटका चांगला आहे परंतु पहा सिली मिड ऑफ मध्ये झेल. अप्रतिम कॅच. बॅट्समनला परतावं लागणार आहे. फलंदाज बाद. थँक्यू डेझे. चला लॉट्स टाकले जातील दुसऱ्या फेरी करता. एकंदरीत 13 या धावसंख्येवर गडी बाद झालाय. 13 धावसंख्या जी धावफलकावर आहे. 61 धावांची गरज आहे आणि एक मोठा धक्का बसला इथे. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं प्रहार करायचा होता. लेग स्टिकच्या बाहेर बॉल. पंच दर्शवतायत एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. एकंदरीत व्हाईट बॉल सिग्नल पंचांमार्फत आलाय आणि एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. संघाची टोटल मात्र पोहोचली आहे ती 14 या अंकावर. 14 रन्स. आपण काल देखील बऱ्याचदा उल्लेख केला की 14 जानेवारी 1761 म्हणजे ज्या दिवशी खरं तर पानिपत घडलं, खलबत खिंड ती देखील हादरली त्या दिवशी आणि तदनंतर येणारी परकीय आक्रमणं तिथून थांबली. तर एकंदरीत शौर्य काय असतं ते मात्र तिथे पानिपतानं पाहिलं. आता वळूयात मैदानाच्या आतमध्ये. तेच शौर्य इथे दाखवायचंय बेटेगाव संघाला. संदीप गोलंदाजी मार्कवर आहेत. 3 ऑथराइज बॉल आतापर्यंत त्यांना हाताळलेत. 14 धावसंख्या धावफलकावर आहे. विजयाकरता 60 धावसंख्येची गरज आहे. अजूनही 60 धावा. बॉल तयार. वर दी स्टंप्स निघालाय संदीप. इथे फक्त सिंगल मात्र कंप्लीट होईल आणि याच सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ती 15 या अंकावर. 15 रन्स ऑन बोर्ड, 15 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. बेटेगाव आणि त्या विपक्षामध्ये खैरापाडा. काय तुफान मुकाबला सुरू आहे. भल्या मोठ्या धावांचा डोंगर जो उभा केलाय खरं तर सद्दामच्या संघानं, खैरापाडा संघानं. अप्रतिम फलंदाजी सद्दामच्या मार्फत पाहायला मिळाली आणि तो मोमेंटम अजूनही बेटेगाव संघ इथून क्रिएट करू शकला नाही. इथे फटका स्विच अगदी. इथे फटका पहा. स्क्वेअर ऑफ द विकेट, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध फटका आहे. फक्त आणि फक्त सिंगल इथून होईल कंप्लीट आणि याच सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जी जाऊन पोहोचती आहे 16 या अंकावर. 16 रन्स ऑन बोर्ड, 16 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. सद्दामची फलंदाजी पाहिली आणि खऱ्या अर्थानं 2003चा विश्वचषक पाहिल्यानंतर जी अफवा उठली होती की रिकी पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग होत्या, अगदी टीम खैरापाडाकरांनी देखील तेच केलंय. इतकी तुफान फटकेबाजी केली की असं वाटलं सद्दामच्या बॅटमध्ये स्प्रिंग होत्या की काय. येस, हा होता मस्करीचा विषय, परंतु चांगली बॅटिंग त्यांनी केली. निश्चितच 74 धावा उभ्या केल्यात म्हणजे भलं मोठं लक्ष इथे खैरापाडा संघानं उभं केलंय टीम बेटेगावच्या विपक्षामध्ये. तर वळूयात मॅचच्या दिशेनं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर प्रमोद आलेत.
बॉल तयार. आडव्या बॅटने इथे प्रहार केलाय. 2 खेळाडूंच्या गॅप मधून बॉल जाईल का? आणि इथे स्क्वेअर लेग मध्ये प्रोटेक्शन होतं. एकेरी दुहेरी धावांनी काहीच होणार नाहीये आता, कारण भलं मोठं लक्ष समोर आहे. एकंदरीत सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 17 या अंकावर. 17 रन्स ऑन बोर्ड, 17 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. क्षेत्ररक्षणात फेरबदल केले जात आहेत. टीम खैरापाडा संघाच्या विपक्षात गावदेवी स्पोर्ट्स खैरापाडा. अप्रतिम प्रॉपर एक्झिक्युशन, सुपर्ब गोलंदाजी. आणि हवी होत आहेत, अक्षरशः हवी होतोय तो टीम गावदेवी स्पोर्ट्स क्लब खैरापाडा हा संघ. षटक क्रमांक 3. 2 चेंडूंचा खेळ इथे मात्र संपलाय. उर्वरित 4 चेंडू अजूनही शेष. बॉल तयार. इथे पहा इनफिल्डच्या वरून हा फटका सजवलाय. बॉल चाललाय अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. धाव संख्येला इथे मात्र लावली आहे लगाम, कारण फक्त धावा मिळतील त्या 2. आणि याच 2 धाव संख्येच्या मदतीनं टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचती आहे 19 या अंकावर. माझा राजा लढला तो फक्त या मातीच्या रक्षणाकरता. माझा राजा लढला तो इथल्या आया बहिणींच्या इज्जती करता. माझा राजा लढला तो शेतकऱ्याच्या काडी करता. आणि 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 360 किल्ल्यांचं प्रशस्त साम्राज्य, आणि त्यापैकी एकाही गडाला स्वतःचं नाव न देणारा माझा राजा. इथे फटका पहा काय दर्जेदार आहे. त्याहूनही सुरेख मात्र क्षेत्ररक्षण जर दर्जेदार आहे. एकंदरीत फक्त आणि फक्त सिंगल इथे मिळाली. संघाची टोटल मात्र पोहोचते 20 या धावसंख्येवर. 20 रन्स ऑन बोर्ड. विजयाकरता 54 धावांची अजूनही गरज आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. खऱ्या अर्थानं एक गोष्ट आवर्जून आहे की मुंबई असं म्हणतात की देशाची आर्थिक राजधानी आहे. असं म्हणतात या मुंबईची लाईफलाईन तिची लोकल आहे. लोकल थांबली की मुंबई थांबते. तसंच या क्रिकेटचं देखील आहे. 1s and 2s ज्या सिंगल डबल आहेत त्या जर थांबल्या तर क्रिकेट देखील थांबेल. अतिशय दर्जेदार गोलंदाजी मात्र इथून केली जाते. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण सादर करत असताना डॉट बॉल ची उद्घोषणा मात्र इथून केली गेली आहे. 5 चेंडूंचा खेळ मात्र इथे संपलाय. संघाची टोटल स्थिर स्थावर अवस्थेमध्ये फक्त 20 या अंकावर. बऱ्याचशा ठिकाणी जत्रा देखील सुरू आहेत, त्यामुळे बिगुल फार आलेत. आता जे IPLचं स्वरूप प्राप्त झालं या स्पर्धेला त्याच्या मागचं कारण आहे की जत्रा. आणि ते छोटे छोटे आमचे चिमुकले देखील एन्जॉय करतायत ही स्पर्धा. फार महत्त्वाची गोष्ट आहे. मनमुराद आनंद घेणं देखील गरजेचं आहे. इथे बॉल तयार. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. अप्रतिम स्ट्रोक, मच नीडेड षटकार. 6 धावांसाठी इथे ठोकलाय. आक्रमकतेचा आणखीन एक दर्जेदार षटकार. थँक्यू. आणि या षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 या अंकावर. 26 धावा. विजयाकरता 18 चेंडू आणि 48 धावा. दिल्ली बहुत दूर आहे, पण अशक्य नाही आहे एवढं मात्र नक्की सांगेन. लक्ष मोठं आहे, परंतु 18 बॉल 48 हे समीकरण जर सोडवायचं आहे टीम बेटेगाव संघाला तर मग 16 आणि 16 अशा 16च्या रनरेटनं इथं रिक्वायर्ड रनरेटनं मात्र लढावं लागेल. आणि एकच गडी आतापर्यंत बाद झालाय मयूरच्या रूपात. ही फार महत्त्वाची बाब आहे. परंतु आजचा चर्चेचा विषय तो मात्र सद्दाम. काय बॅटिंग केली आहे, अप्रतिम क्लास बॅटिंग सद्दामच्या माध्यमातून. टीम आई गावदेवी खैरापाडा या संघाच्या माध्यमातून. खरं तर खैरापाडाकरांचं कौतुक केलं पाहिजे की पहा जातीभेदाच्या भिंती भेदून मात्र ते सगळे एकत्रित लढतायत आणि टीमचं नाव देखील पहा आई गावदेवीच्या नावाने. म्हणजे हे फार महत्त्वाचं आहे. या गोष्टी खरं तर जोपासल्या पाहिजेत. आणि विशेष कौतुक मी करेन टीम खैरापाडाचं, कारण ज्या पद्धतीनं तुम्ही एकी दाखवतायत सांघिकतेतनं हे फार महत्त्वाचं आहे. चला स्पीडअप करा.
इट्स हंबल रिक्वेस्ट. इथे टायमर ऑन आहे. 5व्या षटकात तुम्हाला एका खेळाडूला नाहीतर आत घ्यावं लागेल. इथे बॉल होता यार. षटकातला पहिलाच बॉल, चौथं षटक. आडव्या बॅटनं प्रहार केलाय. बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधोमध. फक्त आणि फक्त सिंगल जी धाव फलकावर कनेक्ट होईल याच सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती मात्र 27 या आकड्यावर. पहिली चिठ्ठी असेल ती मात्र पवनसुत नवली, अजिंक्य मराठा दुसरी चिठ्ठी, तिसरी चिठ्ठी असेल जाणता राजा काटाळे आणि विजयी संघाची चौथी चिठ्ठी. तर इथे फटका अप्रतिम ग्लान्स केलाय. मच नीडेड बाउंड्री, अतिशय उपयुक्त आणि गरजेचा चौकार टीम बेटेगावसाठी. 4 धावा. थँक्यू. आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 31 या अंकावर. गौरव मात्र लढतोय, संघर्ष योद्ध्याप्रमाणे लढतोय बेटेगावच्या अस्मितेकरता. फटका चांगला आहे गौरवच्या बॅट मधून. षटकाराचा बेटेगाव ब्रँड फलंदाज गौरवच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक दिमागदार धडाकेबाज षटकार. थँक्यू सो मच. या षटकाराच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोचली आहे 37 या आकड्यावर. विजया करता 15 चेंडू आणि बरोबर 37 धावांची गरज आहे. अर्ध लक्ष सर केलंय. अर्ध लक्ष अजूनही बाकी आहे. परंतु गौरव जर असाच मैदानात आपली आतिषबाजी दाखवत राहिला तर मग काहीही अशक्य नाहीये. इथे गौरवास्पद खेळी तो मात्र बेटेगाव संघाच्या बाजूने करतोय आणि खैरापाडा संघाच्या विपक्षात करतोय. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर संदीप. षटकातला चौथा चेंडू घेऊन लोअर फुलटॉस बॉल. बॉल चाललाय मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षण तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सद्दाम होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त सिंगल इथून मात्र दिली जाईल. याच एकेरी धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे ती 38 या धावसंख्येवर. बरोबर आता गरजेची धावसंख्या आहे 14 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज आहे. पुढचं षटक फार फार महत्वाचं असणार आहे. निश्चितच संघर्षमय वातावरण, मैदानाच्या आतमध्ये प्रतिकूल परिस्थितीशी मात्र हे दोन्ही बॅट्समन लढत आहेत. फार महत्वाचं आहे. गौरव 12 चेंडूंमध्ये 27 धावा त्यांना ठोकल्यात. गोलंदाज तयार. फटका चांगलाय. बॉल चाललाय मिड विकेटच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा इथे आलाय. आणखीन एक धमाकेदार षटकार. थँक्यू. थँक्यू सो मच. 44 धावा धाव फलकावर. 30 धावांची गरज आहे आता. 13 चेंडू शिल्लक आणि 30 धावांची गरज आहे. सामना होता कुठे आणि सामना आणलाय कुठे असं आपण म्हणतो की चिते की चाल, बाज की नजर और बाजीराव के तलवार पे कभी संदेह नहीं करते, कभी भी मात दे सकती है. गौरवच्या बाबतीत देखील मी तेच सांगेन. गौरव के बल्लेबाजी पे कभी संदेह नहीं करते. इथे अप्रतिम चांगली गोलंदाजी. कमबॅक सुरेख होतं. षटक नंबर 4 ची झाली आहे समाप्ती. 12 चेंडू आणि विजयाकरता 30 धावांची गरज आहे. अतिशय रोमहर्षक आणि रंगतदार क्रिकेट स्पर्धा. लॉर्ड्स आपण टाकतोय. हा लॉर्ड्सचा पहिली सेमीफायनल आमच्यापर्यंत लवकर पाठवा, कारण आता 2च षटकं बाकी आहेत. तर चला, पेय विश्रांती इथे होतीये. आमचे आयोजक देखील भरपूर मेहनत इथे घेत असताना 12 चेंडू आणि विजयाकरता 30 धावांची गरज आहे. 15-15 ची सरासरी इथे मात्र राखायची आहे. गौरव मात्र इथे खेळतात 12 चेंडूंमध्ये 27 या धावसंख्येवर आणि नितेश 7 चेंडू 11 धावसंख्येवर.
गोलंदाज तयार. बारा चेंडू आणि विजयाकरता 30 धावांची गरज आहे. पहिल्याच बॉलवर फुल टॉस तो पाठवलाय मिड विकेट आणि ऑर्थोडॉक्स काउ कॉर्नर मध्ये झेल इथे मात्र धरणीला केली आहे दान. कॅच ड्रॉप्ड. पिन ड्रॉप सायलेन्स मैदानाच्या आतमध्ये. चांगले प्रयत्न होते इथे. 2 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्या. 46 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता 28 धावांची गरज आहे. उर्वरित 11 चेंडू आणि 28 धावा. काय मुकाबला रंगलाय. अक्षरशः हा चुरशीची लढत मैदानाच्या आतमध्ये. इथे पहा अचंबित करणारी क्षणचित्र मात्र घडतायत. वाईड +4 बोनस 5 धावा. चौकार. थँक्यू. आणि संघाची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे ती 51 या धावा संख्येवर. 51 रन्स ऑन बोर्ड. 11 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. सामना मी याआधी देखील उल्लेख केला की सामना होता कुठे आणि सामना आणलाय कुठे. एकंदरीत 11 चेंडू विजयाकरता 23 धावा संख्येची गरज आहे. अतिशय महत्वाची क्षणचित्र याआधी आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने यष्टीरक्षकानं जी चुकी केली ती चुकी मात्र इथे परावर्तित होती आहे आणि कदाचित हा टर्निंग पॉइंट या मॅच मधला ठरू शकेल. पहिले 2 बॉल जे आहेत या षटकाचे ते कदाचित या मॅच मधला टर्निंग पॉइंट ठरू शकतो. कारण कॅच देखील सोडलाय. प्रयत्न चांगले होते परंतु तो झेल तिथे होणं फार गरजेचं होतं. आणि तदनंतर इथे 5 बोनसच्या आल्यात. वळूयात मॅचच्या दिशेनं. 11 बॉल 23 ची लढत. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर निघालाय बोईसर रोड सिटी एंड कडून. समोर आहे स्ट्रायकर एंडवर फलंदाज गौरव. स्विंग अन मिस. प्रॉपर एग्जीक्यूशन. बॅट्समन कोण आहे? विपुल गरज आहे का? ती मॅच लागले का नाही? तर एकंदरीत डॉट बॉल. निर्धाव चेंडू. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 10 आणि विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 23. 10 चेंडू 23 धावा. इथे फटका चांगला आहे. बॉटम हँडचा वापर करतायत. ताकद दिली आहे मनगडाच्या सहाय्यानं. बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये. दुसरी धाव इथे वेगानं अगदी कंप्लीट केली गेली आहे आणि याच 2 धावांच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पोहोचली आहे 53 या अंकावर. 21 धावा दूर आहे टीम बेटेगाव. उर्वरित 9 चेंडू आणि 21 धावा. अतिशय रंगतदार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल. इथे फटका पहा. प्रॉपर कनेक्शन. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे दर्जेदार अफलातून षटकार. नितांत गरजेच्या वेळी मात्र बॅटिंग अफलातून केली जाते ती फलंदाज गौरवच्या बॅट मधून. हा खरं तर संघर्ष योद्धा आहे. कारण या असं आपण म्हणतो की ज्यावेळी समोर विजय निश्चित आहे त्यावेळी अर्जुन बनून लढणं फार सोपं आहे. परंतु ज्यावेळी समोर प्रतिकूल परिस्थिती दिसते, समोर पराजय तुम्हाला दिसतो आणि तरी देखील तुम्ही लढताय, तर मग अशा वेळी तुमच्या या लढण्याला कर्णाचं लढणं इथून संबोधित करावं लागेल. 15 धावांची बरोबर गरज आहे आता. 8 चेंडू आणि विजयाकरता 15 धावांची गरज है. दोस्तों ये क्रिकेट का खेल काफी खतरनाक होता है. पल में राजा तो पल में भिकारी भी बना देता है. आणि हेच सांगणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टनिटी. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अँड अनसर्टनिटी. भरपूर अनिश्चितता भरलेला हा खेळ आहे. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला पुढचा बॉल.
इथे पहा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपली आहे. बॅट्समन आउट. मॅचला आणखीन एक कलाटणी. फलंदाज गौरव इथे मात्र बाद. कम ऑन डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अभिजित घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना या षटकातील एक चेंडूचा खेळ जो मात्र शेष आहे. उर्वरित 7 चेंडू आणि विजयाकरता 15 धावांची बरोबर गरज आहे. या सामन्यामध्ये अत्यंत निर्णायक क्षणी ही लढत मात्र पोहोचली आहे. पैसा वसूल मॅच आहे. प्रेक्षकांची अफाट गर्दीच बरंच काही सांगून जाते की या मॅचची TRP काय, या स्पर्धेची TRP काय. उर्वरित 7 चेंडू आणि विजयाकरता 15 धावसंख्येची गरज आहे. 17 चेंडूंमध्ये 37 धावांची बहरदार इनिंग जी मात्र फलंदाजाच्या मार्फत, गौरवच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली. बेटेगाव संघाला नवं जीवन संजीवनी देण्याचं काम मात्र या खेळाडूने केलंय. इथे बॉल तयार. आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. 6 चेंडू विजयाकरता 15 धावांची गरज. टीम सरकार 11 बेटेगाव कोण जाणार टॉप 4 मध्ये? टीम गावदेवी खैरापाडा की टीम सरकार 11 बेटेगाव? 6 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे. क्लायमॅटिक कंडिशन्स प्रभाव टाकतायत मॅचवर. अशाही परिस्थितीत कदाचित गौरवची झेल आणि गौरवची विकेट हा या सामन्यातला टर्निंग पॉइंट होता. निश्चितच गौरवला त्या मैदानात उभं राहणं फार गरजेचं होतं, कारण बऱ्याचशा अशा अपेक्षा होत्या बेटेगाव संघाच्या. चला खैरापाडा संघ 6 चेंडू शेवटचे शिल्लक, विजयाकरता 15 धावसंख्येची गरज आहे. आणि आता कोणता लढवय्या सैनिक त्याच्या हातामध्ये चेंडू इथून दिला जाईल? कोणता लढवय्या सेनापती जो इथून आपल्या संघाला तारू शकेल? हे मात्र प्रत्येक संघाला, दोन्ही संघांकरता कोणता खेळाडू ठरेल इथे संकटमोचक? आज खरं तर संकटमोचकाचा दिवस आहे आणि कोणता खेळाडू इथून संकटमोचक मात्र ठरेल? 6 चेंडू विजयाकरता 15 धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित धोडी बॉलिंग ट्रॅकवर. 6 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे. काय मुकाबला रंगलाय. अचंबित करणारा हा सामना. मात्र प्रेक्षकांची मनं इथून मात्र जरूर जिंकली आहेत दोन्ही संघांनी. बॉल तयार. 6 चेंडू विजयाकरता 15 धावसंख्येची गरज असताना पहिला बॉल घेऊन रोहित धोडी मात्र सज्ज. फुल टॉस. इथे नो बॉलचा सिग्नल आलाय अंपायर्स कडनं. इथे बोनस मिळतील त्या 2 1+1 आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पोहोचतीये 61 या धावसंख्येवर. फ्री हिटची संधी असणार आहे पुढची. 6 चेंडू आणि आता 13 धावांची गरज आहे. 6 चेंडू 13 धावा. व्हॉट अ मॅच. काय मुकाबला रंगलाय. अप्रतिम, आश्चर्यचकित करणारा, अनबिलिव्हेबल मॅच. दर्जेदार क्रीडा स्पर्धा, पैसा वसूल मॅच. 6 चेंडू 13 धावांची गरज. फ्री हिटची संधी असणार आहे. इथे फटका पहा. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात हा फटका सजवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव वेगानं केली आहे कंप्लीट. 5 चेंडू 11 धावांची गरज. 5 चेंडू आणि विजयाकरता 11 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू 11 धावा. 11 धावा 5 चेंडू. बेटेगाव की खैरापाडा? खैरापाडा की बेटेगाव? कोण जिंकणार आजची ही लढत? ही रजनी मात्र आज क्रिकेटच्या विश्वामध्ये अजरामर होईल. एक ऐतिहासिक क्षण. बॅटची कडा. कॅच ड्रॉप्ड. 4 चेंडू 10 धावांची गरज. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली आहे. 4 चेंडू 10 धावांची गरज है. दोस्तों, जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता. बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. जब जब न पड़े हथौड़ी के घाव तब तक पत्थर भी भगवान ना होता. इथे टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला सुद्धा देवपण येत नाही. इथे तुम्हाला संघर्ष करायचा आहे. 4 चेंडूंमध्ये करायच्या त्या 10 आणि इथे स्ट्रायकर एंडवर
फलंदाज सज्ज आहे तो मितेश. अप्रतिम मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. 3 चेंडू विजयाकरता 10 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा दोन्ही संघांकरता. काय मुकाबला रंगलाय. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना इथे मात्र सरकार चषकाची शेवटची रात्र मात्र रंगतीये. ती बेटेगाव आणि खैरापाडा या दोन संघांच्या दरम्यान मधलं या द्वंद्व युद्धामध्ये 3 चेंडू विजयाकरता 10 धावांची गरज. अत्यंत महत्वाचा बॉल पुढचा चेंडू असणार आहे. इथे फटका कनेक्ट झालाय मितेशच्या बॅट मधून. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाकेदार मच नीडेड सिक्सर. 6 धावांसाठी षटकार. थैंक यू डीजे. हौसलों के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो. चाहे हार जाओ जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद यहां जिंदा रखो. आणि तेच काम मितेश करतोय. योगेश गरत यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज षटकारा करता. 2 चेंडू आणि विजयाकरता 4 धावांची गरज आहे. विवेक घरत यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथून मात्र देण्यात येईल. परंतु रेड हॉर्स ठरेल का तो मात्र हाच मितेश. 2 चेंडू आणि विजयाकरता 4 धावसंख्येची गरज आहे. 70 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. बेटेगाव की खैरापाडा कोण जिंकणार ही लढत. 2 चेंडू 4 धावा. इथे कॅच. सामना फार मोठ्या संकटांच्या खाईत ढकलून गेलाय मितेश. 1 चेंडू आणि कंपल्सरी 4 धावांची गरज आहे. जसा शॅमिलियन सरदार रंग बदलतो त्यापेक्षाही जास्त वेगाने इथे रंग बदललेत मॅचनं. 1 चेंडू आणि विजयाकरता चौकाराची गरज आहे. 1 चेंडू आणि विजयाकरता 4 धावसंख्येची गरज आहे. नाही ही गोष्ट भरपूर योग्य मी तर म्हणेन की पहा ज्यावेळी 2 चेंडूंमध्ये 4 गरजेचे आहेत आणि पारितोषिक लागलंय तर कधी कधी काही गोष्टी बॅकफुटवर येणाऱ्या देखील निगेटिव्ह देखील घडू शकतील. आणि कदाचित आपण पाहतो मोठा फटका तब्दील करण्याकरता तो फलंदाज गेला असावा आणि त्यानं ती विकेट गमावली असावी. म्हणजे कधी कधी बक्षीस लावणं देखील आपल्या संघासाठी धोकादायक ठरू शकतं. आणि तीच सद्यस्थिती इथे मात्र टीम बेटेगावच्या बाबतीत देखील घडली. 1 चेंडू आणि विजयाकरता 4. भावेश आलेत. भावेश पटेल. 1 चेंडू कंपल्सरी चौकाराची गरज आहे. 1 चेंडू 4 धावा. जे झोपले होते ते जागे झालेत. जे जागे होते ते उभे राहिलेत आणि जे उभे होते ते आता शतपावली करतायत. कोण जिंकणार हा सामना. 1 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. व्हॉट अ मॅच. क्रिकेटच्या इतिहासातील एक ऐतिहासिक क्षण इथे मात्र या मैदानावर कोरला जाईल सुवर्ण अक्षरांनी. कोणता संघ ठरेल विजयाचा शिल्पकार. 1 चेंडू चौकाराची गरज आहे. सस्पेन्स. व्हाईट बॉल. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. 71 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. 1 चेंडू आणि विजयाकरता 3 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. काय मुकाबला रंगलाय. आश्चर्यचकित करणारा हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. इट्स अनबिलिव्हेबल मॅच. अविश्वसनीय सामना. 1 चेंडू आणि विजयाकरता 3 धावांची गरज आहे. भावेश पटेल. सामना इथे जिंकलाय. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स टू टीम गावदेवी खैरापाडा संघ. मनापासून तुमचं अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. आणि चला सेमीफायनल क्रमांक 1 कोणाच्या विपक्षात कोण असेल हे मात्र इथून आपण वळूयात. लॉट्स जे टाकले जातील. अप्रतिम मुकाबला.
टीम खैरापाडा मात्र इथे जिंकली आहे. सांघिकतेची एकता दाखवणारा हा खैरापाडा संघ, आई गावदेवी खैरापाडा. अप्रतिम अप्रतिम. चारही संघांचे कॅप्टन चला लॉट्स टाकण्याकरता या. चारही संघांना विनंती आहे, विजयी संघांचे कर्णधार लॉट्स टाकण्याकरता आपलं हार्दिक स्वागत.